राजीव गांधींप्रमाणे अजितदादांची हत्या झाली का? आमदार अमोल मिटकरींकडून शंका व्यक्त. विमानात सुसाईड बॉम्बर होता का म्हणत मिटकरींकडून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी. विमान अपघाताच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी सीबीआयला वेळेची मर्यादा घालून द्यावी. आमदार रोहित पवारांची मागणी. अजित पवारांनी दाखवलेल्या मार्गाने लढत राहणार असल्याचं मत. राज्यपालांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. राज्यपालांनी वाचला सरकारच्या योजनांचा पाढा. मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार. अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे. नगरविकासची जबाबदारी उदय सामंतांकडे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रश्नांना दादा भुसे उत्तर देणार. विधिमंडळात आता मविया विधिमंडळ पक्ष म्हणून पत्रव्यवहार करणार. महाविकास आघाडी विधिमंडळ पक्ष म्हणून लेटर हेड तयार. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नसल्यानं निर्णय. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही आमचीही इच्छा. राज्यसभेबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ. काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदी 2 जणांना संधी. प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद तर बाळकृष्ण बिद्र यांनाही स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची शक्यता. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची कोंडी. पाणीपट्टी न वाढवल्यास वार्षिक 100 कोटी तोटा. 5 वर्ष पाणीपट्टी न वाढवण्याचं सत्ताधाऱ्यांचं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासन. मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची वर्णी लागणार. भूषण गगराणींच्या जागी भिडे यांना संधी मिळणार. सूत्रांची माहिती. गगराणी 31 मार्चला सेवानिवृत्त होणार. गॅस टँकरचा अपघात. ब्रेक फेल झाल्यानं गॅस टँकरचा अपघात. चालकाची प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक. सुदैवानं टँकर पलटी नाही.